वसई विरारमधनं मागचे 4 दिवस वसई विरारमध्ये पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय। संपूर्ण वसई विरारला पावसानं वेढा दिलेला आहे। साचलेल्या पाण्यामुळे 24 तासांपेक्षा जास्त काळ इथं वीज पुरवठा अजूनही खंडित झालाय। वीज मीटरमध्ये पाणी शिरलंय, त्यामुळे एमएससीबीला वीज पुरवठा खंडित ठेवावा लागलाय। पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल सध्या वसई विरारमध्ये सुद्धा होत आहेत। नालासोपारामधले दृश्य आपण सध्या पाहतोय। इथं वीज बिलांच्या मीटरमध्ये पाणी शिरल्यामुळे वसई विरारला गेल्या 3 ते 4 दिवसापासून झोडपून काढलेलं आहे आणि संपूर्ण जो वसई विरार आहे ते पाण्याखाली गेलेलं आहे। सर्व रेल्वे स्थानकांना सुद्धा पाण्याने वेढलेलं आहे। मी आता नालासोपाराच्या आसोळे लिंक रोड वरती आलेलो। आपण पाहू शकता हा जो रोड आहे संपूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे। एखाद्या नदीकडे आपण उभे आहोत का असा भास आपल्याला होईल। ह्या बाजूला जर पाहिलं आपण ही ऊसाची गाडी आहे। हा ऊसाची गाडी सुद्धा ही पूर्ण बुडालेली दिसते आपल्याला आणि ही बाजूची टपरी असेल, ही रिक्षा आहे, ही संपूर्ण पाण्याखाली गेलेली आहे। अनेक झाडं सुद्धा उन्मळून पडलेले आहेत। काही लोक आहेत आपल्या सोबत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, काय परिस्थिती आहे? आज प्रॉपर वन इयर झाला आहे। गेल्या वर्षी पण मी इंटरव्ह्यू दिले तेव्हा पण पाणी भरलेलं आहे आणि आता प्रॉपर 1 वर्षानंतर परत पाणी भरलं आहे। म्हणजे काहीच डेव्हलपमेंट केली नाहीये। तर प्लीज ऍटलीस्ट पाण्याचं तरी म्हणजे पाणी ड्रेनेज सिस्टम तरी तुम्ही क्लीन करा असं। आणि इलेक्ट्रिसिटी पण नाहीये। 2 दिवस तर होती म्हणजे काय बोलतात काय सांगाल, ही जी परिस्थिती आहे गेल्या वर्षी तीच आहे। सरकार बदलली, आमदार बदलले, पण परिस्थिती बदलली आहे. परिस्थिती अच्छे दिन आलेच नाहीयेत अजून, तसंच चालू आहे। म्हणजे सामान्य माणूस पहिला पण स्ट्रगल करत होता, आता पण स्ट्रगलच सामान्य करतोय। माणसाचं जे स्ट्रगल आहे ते आजही कमी झालेलं नाही। तुम्ही काय सांगाल सर? आता मॅडमनी सांगितलं कारण ते नाले सफाई बी होत नाही। आता सध्या इथे 2-3-4 महिन्या आधी नाल्याचं काम चालू झालेलं, पण हे पाणी परत कसं जमा झालं। लोक तर एवढी खुश होती कारण इथे पाणी जमा होणार नाही, एवढं मोठं मध्ये ड्रेनेज बांधलं। त्या टायमाला लोकांना त्रास झालाच आणि अजून पण होतं। हे तर तुम्ही बघू शकता, दाखवू पण शकता, दुबई मेडिकल कॉलेजच्या इथे एवढं मोठं झाड पडलेलं आहे, तरी ते नाल्याच्या इकडनं गटरातनं माणूस कोण आला तर कसा येणार पुढे, ते पण प्रश्न बघायला येतच नाही कोण। काय वाटतं आजची ही जी परिस्थिती आहे ह्याला कोणाला जबाबदार मानता आपण? आता कोणाला, सरकारला सांगायचं का महानगरपालिकेला सांगायचं? जबाबदार आम्ही कोण ठरवणार? पण त्यांनी येऊन बघायची, तरी पाणी तरी करायची, काय हाल आहे काय नाही। कोण एका व्यक्ती पण बाहेर नाही आलेला अजून पाऊस थांबलाय तोपर्यंत। तुम्ही काल कुठे होते आणि कसे आले? काल मी सकाळी पण इमर्जन्सी होती, मी टाटा पॉवरला कामाला आहे, मी ड्युटीवरती गेलेलो। वसईवरनं मी चालत आलो, तिकडचा मधला नाला बघितलं पूर्ण लेवल झालं आणि त्या बाजूला जी भरणी केली आहे काय कारणामुळे तो रस्ता बांधतायत ते पण कारण लोकांसमोर नाही। म्हणजे पाणी जे पसरणार होतं ते पसरलंच नाही कुठे। आता तुम्ही डम्पिंग ग्राउंड त्या बाजू आपल्या नाल्यासोबत तिकडनं बघ, तो एवढा मोठा रस्ता मारताय, तिथे नाला बांधवला, तर हे पाणी जातो कुठे? पाणी जायला जागा आहे का नाही? ह्या बाजूचा नाला तर केव्हाच एवढं वर्षाला साफ करताना मी केव्हा बघितलंच नाही। बांधून झालेलं आहे, नाला सफाई नाही, काय नाही। मला सांगा, 12 कोटी खर्च केल्यात निरी आणि IIT ह्या पाणी बुडू नये म्हणून, त्यासाठी काय सांगाल? तर 12 कोटी कुठे खर्च केले त्याने आम्हाला दाखवून द्यावं। हे पाणी तर असंच भरतोय, हे आपल्याला दिसतंय। 12 कोटी गेले कुठे ते आम्हाला दिसतं, माहितीच नाही पडत आहे। तुम्ही लोकांसाठी कामं करा, पैसे खर्च करा, पण लोकांना चांगली सुविधा, चांगले रस्ते, या झालं लाईट। आज लोकांच्या घरी मोबाईल लाईटही नाहीत, 12 तास 13 तास झाले, टावर ठप्प झाले। त्या जे लोकांना काय इमर्जन्सी असेल, मेसेज पोहोचवायचं असेल, डॉक्टरला विचारायचं असेल, काय करणार लोक घरात बसून? या ठिकाणची परिस्थिती सध्या बिकट झालेली आहे। गेल्या 12 ते 13 तास या ठिकाणी वीज पुरवठा खंडित झालेला आहे। असं असताना सुद्धा या ठिकाणचे टॉवर सुद्धा नॉट रिचेबल झाले होते, अनेकांचे फोन सुद्धा बंद झाले होते। त्यामुळे एखाद्याला डॉक्टरकडे जायचं असेल किंवा अन्य काही इमर्जन्सी असेल तर संपर्क कसा करायचा हा सुद्धा प्रश्न निर्माण झाला होता। आताच 1 मिनिटापूर्वी या ठिकाणी नेटवर्क आलेलं आहे, ते सुद्धा व्यवस्थित नाही, समोरच्याला आवाज जात नाहीये। त्यामुळे नागरिकांचे हाल नाही तर बेहाल झालेले आहेत। या बेहाल झालेल्या परिस्थितीला नेमकं जबाबदार कोण? जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई होणार का? शासन त्यांना शासन देणार का? हे आता पाहावं लागेल। भाग्यश्री देसाईचा विजय देसाई, न्यूज 18 मराठी, नालासोपारा। या मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा फटका संपूर्ण राज्याला बसलाय। काल वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि या पावसामुळे विरारच्या ग्रामीण भागातही मोठं नुकसान झालं होतं। इथं आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी बनवलेलं जे वाचनालय होतं ते अक्षरशः खराब अवस्थेत पाहायला मिळालं। आवनमोड पाड्यावर असलेल्या या वाचनालयाचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले। विरारच्या ग्रामीण भागातली ही दृश्य आपण पाहतोय, विरार पूर्वेची दृश्य आहे।
या मुसळधार पावसामुळे वसई विरार परिसरातलं जीवनमान संपूर्णपणे विस्कळीत झालं. मात्र आज पावसाचा जोर ओसरताच नागरिक पुन्हा कामाच्या धावपळीत दिसून आले. नागरिक पुन्हा रेल्वे स्थानकावर गर्दी करताना दिसून आलेले आहेत. रेल्वे उशिराने धावतीये म्हणून असं असताना सुद्धा स्थानकांवर प्रवाशांची बरीच गर्दी झालेली आहे.